नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. शुभ सकाळ. तर खूप पावसामुळं पाऊस तर आमच्याकडे झाला नाही, पण काही भागांमध्ये खूप पाऊस झाला आहे. आमच्याकडं फक्त वारा होता 4-5 दिवस. तर त्याच वाऱ्यामध्ये आमच्या घरापुढच्या नारळाचे हे नारळ पडले. पूर्ण घडच पडत होते 2-3 दिवस. आणि ते झाडालाच वाळल्यामुळे खाली पडल्यानंतर त्याला सुकवायची जास्त गरजच नाही पडली. पण तरी 8 दिवस ते खाली पडल्यानंतर पण उन्हातच ठेवलेले मी. मग आज खोबरं काढते मी इथं त्या नारळाचं. तर सगळे नारळ इथं मी सोलून घेतले आधी मशीनवरती. मशीन असल्यानंतर सोपं पडतं नारळ वगैरे सोलायला पण. आणि आता खोबरं पण खूप महाग झाले आणि 15-16 नारळ असतील. ते सगळे नारळ मी सोलून वगैरे घेतले. आणि नारळ आम्हाला म्हणजे वर्षभर जातात, म्हणजे घ्यायला नाही लागत शक्यतो. मग कधीतरीच घ्यायला लागतं, कारण वरून खूप नारळ वरती नाही पडले तर पाडता येत नाही, म्हणून कधीतरीच घ्यायला लागतं. नाहीतर शक्यतो आम्ही घरचंच खोबरं असतं. आणि इथं जवळपास 2-1 किलो तरी खोबरं निघाले. आणि काही नारळ ओले होते, मग त्यामुळे ते पण सुकायला घातलेत. आणि काही सुके होते आणि खोबरं पण मस्त निघाले, असे पूर्ण नारळच निघाले ते. त्यामुळे मी पूर्ण सुकायला घालते 2 दिवस आणि मग घरात न्यायला होईल. आणि नारळ निघाले एवढं, पण त्याचा कचराच खूप निघाला आहे. तर म्हटलं सगळं भरून एका गोणीत भरावं आणि मग द्यावं, जाळून टाकावं. कारण की आता जास्त करून चूल पण एवढं कोण पेटवत नाही. त्यामुळं म्हटलं जाऊ दे, जाळूनच फेकूनच द्यावं त्याला. आमच्या भागात तर एवढा पाऊस नाही पडला, पण काही काही भागांमध्ये खूप पाऊस पडला आहे. खूप नुकसान झाले शेतकऱ्यांचं. कांदे वगैरे होते त्यांचे, काहींचे गहू वगैरे होते. गारपीट झाली काही भागांमध्ये, तर खूप नुकसान झाले काही काही शेतकऱ्यांचं. आपल्या डोळ्यासमोर त्यांचं कांद्याचं वगैरे नुकसान झाले. तर इथंच व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.